त्यांना घेऊन चालणारे शिवाजी महाराज महाराष्ट्रामधल्या सरकारकडे औषधाचा साठा उपलब्ध नसल्यामुळं गोरगरिबांवर उपचार होत नव्हते आणि आम्ही जेव्हा काही पेशंट घेऊन 8 दिवसापूर्वी दवाखान्यात आलो तेव्हा डॉक्टरांनी आपली हतबलता व्यक्त केली होती की भाऊ अशा मोठ्या सिरियस पेशंटसाठी आमच्याजवळ प्राथमिक औषधंसुद्धा नाहीत आणि म्हणून मग त्यांनी आम्हाला एक यादी उपलब्ध करून दिली आणि त्या यादीच्या माध्यमातून आम्ही 1 लाख रुपयांची औषधं युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ग्रामीण काँग्रेसनं सर्वांनी वर्गणी गोळा करून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं फालतू खर्चांना फाटा देऊन नाच गाणे ढोल ताशे न करता त्या शिवाजी महाराजांची जयंती गोरगरिबांना औषधोपचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रयतेच्या राजाच्या ब्रीदवाक्यानुसार गेली पाहिजे म्हणून ही औषधाची आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये वाटप केलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीनुसार आता रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करतील, काटकसरीनं खर्च करतील आणि सरकारचा या निमित्तानं मला निषेध करायचा आहे महाराष्ट्र सरकारचा की ज्यांना गोरगरिबांसाठी दवाखान्यामध्ये चांगल्या दर्जाची औषधं सुद्धा ही दुःखाची बाब आहे.